आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। तब्बल 5 दिवस नंबर लावून कापूस खरेदी केंद्राच्या बाहेर उभे असलेले कापसाने भरलेले ट्रॅक्टर शेतकऱ्याच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर कापूस खरेदी केंद्राच्या चालकांनी कापूस खरेदी केली असल्याची घटना शिंदखेडा येथील बाबूजी कॉट फायबर कापूस खरेदी केंद्रावर घडली आहे। प्रत्येकी 2000 रुपये अवैध वसुली करून ट्रॅक्टरचा नंबर पुढे करून कापसाची खरेदी चालू असल्याचे होळ येथील शेतकरी नंदू लाला पाटील यांनी सांगितले। सविस्तर असं की होळ येथील शेतकरी ईश्वर कैलास पाटील यांची कापसाने भरलेले ट्रॅक्टर बाबूजी कॉट फायबर या कापूस खरेदी केंद्रावर नोंदणी करून मागील 5 दिवसांपासून उभे होते। आपल्या ट्रॅक्टरचा नंबर कापूस मोजणीसाठी लागत नसल्याने त्यांनी त्यांचे सहकारी नंदू लाला पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सदर कापूस खरेदी केंद्रावर भेट दिली। त्यांनी कापूस खरेदी केंद्र चालकांशी संवाद साधला, परंतु सदर कापसाने भरलेले ट्रॅक्टर आता खरेदी करणार नसल्याचे माहीत झाल्यावर त्यांनी कापूस खरेदी केंद्र चालकांशी सनदशीररित्या विनंती केली, परंतु सकारात्मक उत्तर न मिळाल्याने त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला। प्रसंगी त्यांनी आपल्या मोटरसायकलवर डिझेलने भरलेला ड्रम आणि सुती गोणपाट सोबत आणले असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच कापूस खरेदी केंद्र चालकांना त्यांनी सांगितले की मागील 5 दिवसांपासून आमच्या कापसाने भरलेले ट्रॅक्टर या ठिकाणी उभे आहे, त्या पाठोपाठ आलेले कापसाचे ट्रॅक्टर खरेदी केले जात आहेत। जर या क्षणी आमचा कापूस खरेदी केला गेला नाही तर आत्मदहन करू असा इशारा दिला असता सदर कापूस खरेदी केंद्र चालकाने त्यांच्या कापूस खरेदी केंद्रापासून जवळपास 500 मीटर अंतरावर असलेल्या वर्धमान जिनिंग या कापूस खरेदी केंद्रावर त्यांचे ट्रॅक्टर कापूस खरेदीसाठी पाठवले आणि त्या ठिकाणी त्यांचा कापूस खरेदी केला गेला। प्रसंगी ग्रेडर साहेब यांच्याविषयी विचारणा केली असता ते जेवणानिमित्त बाहेर असल्याचं कळले। ईश्वर कैलास पाटील बोलत आहे, माझे भाऊ तिथले, पण त्यांनी मला जेव्हा गावामध्ये सांगितलं आपला आज सुद्धा ट्रॅक्टर खाली होणार नाही, कारण जिनिंग आहे 10 दिवस बंद होणार होती। 5 दिवसापूर्वी आमचं ओळगावचं ट्रॅक्टर इथे रस्त्यावर होतं बाबूजी जिनिंग जवळ, यांनी आम्हाला एवढं प्रोत्साहन केलं की तुम्ही इथून चालले जा म्हणे। सुरेश जैनी सुद्धा आम्हाला दाखवलं की तुम्ही इथे थांबू नका म्हणे। वडिलांनी सुद्धा आमचं आहे ना आज सुद्धा ट्रॅक्टर खाली केलेलं आहे। ट्रॅक्टर खाली केलं का त्यांनी? आता अजून झालेलं नाही, मध्ये घेतला सर, मध्ये घेतला ठीक आहे, मध्ये घेतलं त्यांनी। मध्यंतरी तुम्ही त्या ठिकाणी बोलताना आरोप कोणावर तरी लावलेला आहे की 2000 रुपये घेऊन ट्रॅक्टरांचा ते पण आहे सर, इथं त्या मला सापडलं नाही ना, इथं सुद्धा आहे ना व्यापारी लोक। तुम्ही दिले का कोणाला? नाही, आम्ही नाही दिले, आम्ही शेतकरी, आम्ही नाही 1 रुपया दिला। इथं व्यापारी लोकांच्या ट्रॅक्टर मध्ये आता सुद्धा मी फोटो काढलेला आहे सर, एक लाल ट्रॅक्टरचा मध्यंतरी लाईन मध्ये नंबर घेतलेला आहे त्यांनी, पण असं नाही घालताय शेतकरी मध्यंतरी जे ट्रॅक्टर घातलेले नाही ना, आम्हाला फोटो कार्ड दिला नाही ना त्यांनी। हे मध्यंतरी काय या शिंदखेडा काही काय नको, सगळ्यांनी सुद्धा मला सहकार्य केलं सर। राजेंद्र पाटील आहे शिंदखेडा कृषी उत्पन्न बाजार कर्मचारी डिझेलची, यांनी सुद्धा मला सहकार्य केलं। तात्काळ पाटील सरांनी सुद्धा मला सहकार्य केलं। तुम्ही आले सर, तुषार पाटील आले आणि त्यांची आम्ही मुलाखत घेतली। असं गैरकामी व्हायला नको, नाही तर मी माझ्या दारावर सुद्धा एक हे आहेत या जडणार होतो त्याचे बीड सरकारी नंबर म्हणजे आत्महत्या करणार का करणार असं होत आहे। 10 दिवसापासून लोकांचं काय तुम्ही एखाद्याशी बोलत नाही, आता बंद होणार आहे, आज बंद होणार आहे, आज फाउंडेशन बंद करणार आहे। आपल्याला ट्रॅक्टर आला असं 5 दिवसापूर्वी ट्रॅक्टर उभं होतं सर, असं व्हायला नको पाहिजे। 4 शिंदखेडा 2 नंबर व्हायला नको, हीच माझी सर्वांना। आणि आमच्या जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरू होती सुरळीतपणे, पण जागा नसल्यामुळे गेटपर्यंत कापूस आणल्यामुळे इथं डायरेक्ट वाहन आले, ते वाहन आम्ही दुसऱ्या जिनिंगमध्ये खाली करा अशी रिक्वेस्ट मार्केटवाल्यांना करून व ग्रेडर साहेबांना करून ते 30 वाहन तिकडे शिफ्ट केले। त्यांचं ट्रॅक्टर 5 दिवसापासून उभं होतं नाही, ते आपल्याला नाही माहिती, ते डायरेक्ट आले, त्याचं ते मार्केटवाल्यांना माहिती, आम्हाला माहिती नाही। ते काल तर त्यांचे 2 ट्रॅक्टर आपल्या इथं खाली झाले काल हा, तरी याच शेतकऱ्यांचे 2 ट्रॅक्टर आपल्या इथं खाली झाले काल। ते काही 2000 रुपये नाही, आपल्या इथं काहीच संबंध नाही, नाही कोणाचा जे नंबर ट्रॅक्टर तुम्ही नंबर प्रमाणे मार्केट टोकन देते त्याप्रमाणे आम्ही खाली करतो। आता या शेतकऱ्यांच्या मालावर काही कट्टी वगैरे काही नाही, कट्टी कोणत्याच प्रकारची कट्टी नाही, शेतकऱ्यांच्या मालावर कोणत्याच प्रकारची कट्टी नाही। प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी, शिंदखेडा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज,
जे सत्य तीच बातमी.